नीटच्या परीक्षा प्रक्रियेत घडलेली अलीकडची पेपरफुटीची घटना दुर्दैवी असून सरकार दोषींवर कठोर कारवाई करणार असल्याचं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटलं आहे. ते आज दूरदर्शनला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. नीट यूजी फेरपरीक्षा प्रक्रिया कोणत्याही चुकांशिवाय योग्य आणि पद्धतशीरपणे पार पाडली जाईल. हे काम सुरळीतपणे पार पाडण्यासाठी सगळ्यांनी सहकार्य करावं असं आवाहन त्यांनी केलं. संपूर्ण परीक्षा प्रणाली अधिक सुरक्षित आणि पारदर्शक करण्यासाठी सुधारणा केल्या जात असल्याचे त्यांनी यावेळी सांगितलं. विद्यार्थ्यांना तणावाची सरकारला जाणीव आहे असं सांगत पेपरफुटी प्रकरणामुळे विद्यार्थ्यांच्या विश्वासाला तडा गेल्याचं त्यांनी मान्य केलं. एकाही पात्र विद्यार्थ्याचं भविष्य परीक्षा माफियांच्या हातात जाऊ नये किंवा ते अनियमिततेचा बळी ठरू नये या दृष्टीनं आगामी परीक्षेसाठी प्रशासनानं कठोर निर्णय घेतला आहे असं ते म्हणाले. गुणवत्ता आणि पारदर्शकतेवर भर देत परीक्षा पद्धतीत निपक्षता राखण्यासाठी कठोर निर्णय घेण्यात आला आहे असं त्यांनी सांगितलं. त्रुटीविरहित परीक्षा घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात असल्याचं आश्वासन मंत्र्यांनी दिलं. परीक्षा प्रक्रियेत भविष्यात कोणताही गैरप्रकार टाळण्यासाठी उचलल्या जात असलेल्या ठोस पावलांबद्दल CBI हे प्रकरण तार्किक निकषापर्यंत पोहोचवेल आणि जबाबदार असलेल्यांना कठोर शिक्षा दिली जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली. मैंने गृह मंत्री जी को अनुरोध किया है कि इसकी एक फास्ट ट्रैक कोर्ट के बारे में आप सोचें. CBI तो स्पेशल कोर्ट है ही, लेकिन इसको नित्य दिन ट्रायल को लोगों को जो गुनहगार निकाल लिया है लगभग CBI ने, इसलिए वो एक काम हो रहा है. उसमें से दोषी को दंड देने का काम किया जा रहा है. लेकिन परीक्षा प्रोसेस को फिर एक बार रीट्रैक में लाने के लिए प्रश्न पत्र की तैयारी, छपाई, उसको सुचारू रूप पे परीक्षा केंद्र तक पहुंचाना, परीक्षा सुचारू रूप पे हो जाना, फिर उसको प्रश्न पत्र को लौटा के दिल्ली तक ले आना, ये जो पूरा चेन ऑफ कमांड है, ये एक रोबस्ट स्ट्रक्चर कमांड है. इसमें कोई भी ब्रीच हो, ये कंप्रोमाइज ना हो, इसके हमारी दायित्व बनती है. CBSE देखील त्यांच्या पुनर्मूल्यांकन पोर्टलमधल्या तांत्रिक अडचणी दूर करत आहे आणि डिजिटल मूल्यमापन प्रक्रिया अधिक अचूक आणि पारदर्शक करण्यावर काम करत असल्याचं ते म्हणाले. विद्यार्थ्यांनी अफवांवर विश्वास न ठेवता फक्त अभ्यासावर लक्ष केंद्रित करावं असं आवाहन शिक्षण मंत्र्यांनी केलं आहे. नीट यूजी परीक्षा पेपरफुटी प्रकरणी